नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील हिरेनगर फाट्याजवळ 4 एप्रिलच्या रात्री रस्त्यावर उभ्या असलेल्या 407 ला मोटरसायकलची जबर धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। नांदगाव शहरातील रेल्वे क्वार्टर येथील दोघे चुलत भाऊ 4 एप्रिलच्या रात्री 7 वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक MH41 AR 5147 या गाडीने प्रवास करीत होते। दरम्यान रस्त्यात उभे असलेल्या नादुरुस्त 407 बँड्रो डीजे गाडी क्रमांक MH04 FD 3292 या गाडीला त्यांनी जोरदार धडक दिली। अंधारामध्ये रस्त्यावर उभे असलेले नादुरुस्त वाहन न दिसल्याने हा अपघात झालाय। यामध्ये मोटरसायकलवरील शुभम वसंत निकम जागीच ठार झाला, तर त्याचा सख्खा चुलत भाऊ सुमित मधुकर निकम हा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे। सदर घटनेची माहिती नांदगाव पोलिसांना मिळताच नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सह पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, हवालदार विनायक जगताप, गोपनीयचे अनिल शेरेकर, दत्तात्रय सोनवणे, पोलीस शिपाई नंदू चव्हाण हजर झाले। अपघातातील जखमींना पोलिसांनी तत्काळ नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, परंतु जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्यास मालेगाव रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।